धन्यवाद सभापती महोदय। आज नियम 260 अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आज आपण राज्याच्या औद्योगिक प्रगती व गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण आणि शाश्वत विकासाच्या धोरणावर सविस्तर चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याचे अर्थकारण कशा प्रकारे बळकट होत आहे हा विचार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय। महाराष्ट्र आज केवळ विकासाच्या वल्गना करणारे राज्य नसून ते जागतिक स्तरावर इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून प्रस्थापित झालेले आहे। दावोसच्या जागतिक आर्थिक मंचावर 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे जे करार झाले ते केवळ अगदी मसुदे नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर खऱ्या अर्थानं वाढता विश्वास आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून निर्माण झालेली ही टीम महाराष्ट्र आज गतीने निर्णय घेत आहे आणि त्यामुळे 18 देशातून थेट परकीय गुंतवणूक आपल्या राज्यात येत आहे। टाटा समूहाच्या सोबतीने जवळ उभारली जाणारी देशातील पहिली इनोव्हेशन सिटी आणि रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये होणारी 1 लाख कोटीची गुंतवणूक हे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने गती देणारे नाहीत तर आगामी दशकात एक मजबूत पाया रचतील असेच आहेत। या गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक रोजगाराची प्रचंड मोठी संधी। केवळ उच्च शिक्षित नव्हे तर स्थानिक कारागीर आणि तरुणांनाही त्यांच्याच परिसरात हक्काची कामे मिळणार आहेत। हे ग्रोथ सेंटर केवळ कारखाने उभे करण्याचे नाही तर एक स्मार्ट इकॉनॉमिस्ट तयार करण्यासाठी आहे, जिथे पायाभूत सुविधा, वाहतूक जाळे आणि आधुनिक राहणीमान यांचा मेळ घातला जाईल। विरोधक या गुंतवणुकीच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत असतील, पण त्यांना हे समजत नाही की 1 लाख कोटीची ही गुंतवणूक म्हणजे केवळ भांडवल नसून ते राज्याच्या GDPला गती देणारे इंजिन आहे।